धर्मरक्षावया अवतार घेसी, म्हणजे देवालाही अवतार घ्यावा लागतो. जब जब होय धर्म की हानी. हा म्हणून लक्षात ठेवा. पण भगवंत हा कोणाच्या रूपाने अवतार घेईल सांगता येत नाही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर शिव छत्रपती महाराज. अरे 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 काय खतरनाक राजा आहे. माझ्या राजाचा दरारा लय भयानक आहे. ब्रजभाषेत वर्णन आहे. साळक बाबा कविराज भूषणाने केले ब्रजभाषेत. त्याची रचना पहा. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरे बराह जानवर नक्की जोम आहे. सगळं वसाड पडलंय शत्रूचं. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरे बराह जानवर नक्की जोम है. कुशन बनत भर बालुक भयानक भीतर भवन लीलगावलोम है. एनायल गजगन गेंडा का रात गनी गेहनी में गोहनी गरूर गहे गोम है. शिवाजी की धाक मिले दरारा माझ्या राजाचा धर्मरक्षावया. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरे बराह जानवर के जोम है. भूषण भनत भरे भालुक भयानक बेतार भवन भरे लीलगावलोम. एनायल गजगन गेंडा का रात गनी गेहनी में गोहनी गरूर गहे गोम है. शिवाजी की धाक मिले. ऐका, शिवाजी की धाक मिले खल्ल खुल्ल. खल्ल खुल्ल म्हणजे शत्रूचं सगळं कुळ. शिवाजी की धाक मिले खल्ल खुल्ल खाक मिले. हा शिवाजी के दाक मिले खल्ल खुल्ल खाक बसे खाना दे सिखेरण कभी सन के खौम है. तोरमती तह खाने ते तरती हस खाने कोकर करी सखाने कोकर करी जा. अरे न हरम खाने सिंह है सो तरक पिल खाने पाठी है तर खाने जान ची बाजी गाजी खुंग सो खपाए कल खाने खाने खरन के खेले बय के जा. खड़गे खजाने घर गोज गिल बद गाने किसे खोले गज गाने खंगत कभी जाए. किसे खोले गज गाने खंगत कभी जाए. किसे खोले गज गाने हाओ हाओ हाओ. याला ब्रजभाषा म्हणायचं. आणि ब्रजभाषा मेरे बाके बिहारी सरकार की आहे. त्याच्यात वर्णन आहे महाराजांच्या धर्मरक्षा आहे बरं का. हे ऐका, हे उगच नाही सांगत. हे जरा काळजीपूर्वक डोक्यात बसवा. महाराजाचं सैन्य चालताना पृथ्वी अशी आंदोळायची. अतिशयोक्ती अलंकार आहे. अशी आंदोळायची. आणि समुद्र म्हणजे पारा आहे. पृथ्वी म्हणजे वाटी आहे. महाराजाच्या चतुरंगी सैन्याच्या त्या चालण्यानं ती पृथ्वी अशी हालायची. आणि समुद्रातलं पाणी पाऱ्यासारखं. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तसं असं खलखल 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 हालायचं. ते पृथ्वी अशी आंदोळली की काय धर्मरक्षावया एक राजा. आणि छत्रपती शिवरायांचा उल्लेख मी का केला माहिती आहे. माझ्या जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या चरणाजवळ बसून हरी कीर्तन ऐकणारा आणि लागे कीर्तनाची गोडी अंतःकरणामध्ये भिनवणारा महाराष्ट्राचा नव्हे जगाचा राजा छत्रपती शिवाजी राजा हाच आपला आदर्श आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे माझ्या धर्मवीर शंभू राजानं माझ्या पंढरपूरच्या वारीला संरक्षण दिलं. नारायण महाराज महादेव महाराज तुकोबारायांचे चिरंजीव. लक्षात ठेवा. म्हणून एक कुळ पवित्र आहे. त्याचं वर्णन आहे. पृथ्वी हलते. असं सैन्य चालते. साजी चतुरंग सैन्य अंग में उरंग धरी सरज शिवाजी जंग जितन चलता है. भूषण बनत नद बेहद नगर नक नदी नद मद गई बरन के रलता. अल फल्ल खल्ल फल्ल खल्ल कम गल्ल गल्ल गजन के ठल्ल बल्ल चलता. तरस तरुण धोरी धर में लगत जमी थारा पर पारा पारा वार यो हलता. थारा पर पारा पारा वार यो हलता है. थारा पर पारा बर हा हा हा. शब्द काय गोडेत हो. हे धर्मरक्षाव आहे बरं का. हे ब्रजभाषेमध्ये जर एका एका शब्दाचा मी अर्थ सांगायला गेलो एक एक कीर्तन होईल. साजी चतुरंग सैना अंग में उरंग धरी सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे. भूषण भनत नाद बेहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत आहे. आयला फैला खैला फैला खल्ल कम्मे गैला गैला गजन के ठैल फैला सैल उचलत आहे. तारासो तरणे धोरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यो हालत आहे. काही कळलं का बापा हो. थारा पर म्हणजे पृथ्वीवर, पारा पारावर असा 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 पारा जणू काही हालतंय. सगळं समुद्रातलं पाणी पारा आहे. याला म्हणायचं धर्मरक्षावया. काय ताकद आहे. म्हणून वर्णन आहे. कुंद कहा पयवृंद कहा आरुचंद कहा सरजा जस आ गई.
कुंद कहा पय वृंद कहा अरचंद कहा सरजस आगे भूषण भानु कृशानु कहा बखुमान प्रताप महीतल पागे राम कहाँ द्विज राम कहाँ बलराम कहाँ रण में अनुरागे विठ्ठल विठ्ठल हे सगळं धर्म रक्षावया ऐका हे उगाच नाही अंगावर काटा येतो सांगताना काय माझ्या जगात जननी राजमाता जिजाऊ सरकारांनी संस्कार दिले माझ्या राजाला त्या अहिल्यानगर मध्ये आजही एकनाथ नगर त्याला पूर्वी बुऱ्हानगर म्हणायचे एकनाथ नगर नावाचा एरिया आहे तिथं नवरात्रीच्या 7व्या माळेला जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकार गेल्या आणि देवीच्या पुढे मी धर्मरक्षावया सांगतो बरं का लक्षात घ्या धर्मरक्षावयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना जसा देव आपल्या भक्तजनांना पाळण्याकरता अवतार घेतो तसं माझ्या शिवप्रभूंनी सगळ्या रयतेच्या कल्याणाक हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे याकरिता खऱ्या अर्थानं भगवंताच्या प्रेरणेनं अवतारच घेतलं जणून एकनाथ नगर का नाव त्या ठिकाणी एकनाथ महिपती कर्डिले नावाचा एक जवान शहीद झालेला आहे जवानाविषयी आदर असू द्या रे मायबापा हो देशाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणाकरता जवान सीमेवर छातीवर गोळ्या घेतो लक्षात ठेवा म्हणून वर्णन आहे बांगल्याला कौल लागला कौल लागला कौल लागला एकनाथ महिपती कर्डिले धर्मरक्षावया ऐका बांगल्याला कौल लागला कौल लागला कौल लागला नाही पटलं या खानाला कापाकापी झाली समयाला बंदुकीच्या समोर चाकूसारखा मोठा भाग असतो त्याला संगीन म्हणतात लहान मुलं वर फेकली जायची संगीनीवर झेलली जायते त्राहिमाम अवस्था झाली बांगल्याला कौल लागला नाही पटलं या खानाला कापाकापी झाली समयाला त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामधला अहिल्यानगर पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको च वैदेही पुण्यश्लोको जनार्दन पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर त्यांच्या नावावरून हाती महादेवाची पिंड आहे माईच्या सोंडी गावची आमची माय अहिल्यामाय एकनाथ महिपती कर्डिले धर्मरक्षण करण्याकरिता कापाकापी झाली समयाला दीन वाचवा बचाव त्राहिमाम अवस्था झाली या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रुपाठी निघाले नौजवान धर्मरक्षावया निघाले नौजवान उठा चला भारतीयांनो साह्य कराना देशासाठी लढतो जवान साह्य कराना हन्ना अरे हन्ना मारा ऐका तुम्ही बांगल्याच्या हक्का या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रुपाठी निघाले नौजवान निघाले नौजवान तसा त्या बुऱ्हाणगरच्या जगदंबेच्या पुढे जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकार गेल्या नवरात्रीच्या 7व्या माळेला अहिल्यानगरच्या एकनाथ नगर आला अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर आला देवी पुढे पदर पसरेला एक बाळ द्यावा घेवाला दैत्यांचा नाश करण्याला धर्माचं रक्षण करण्याला माईचं रक्षण करण्याला गाईचं रक्षण करण्याला एक बाळ द्यावा गे मला द्यावा गे मला देवीला कौल लावलेला उजवा कौल मणी धरलेला उजवा कौल मातेनं दिला आई भवानी पावन बसाला तरुणांना हे सांगा गोविंदाचे पवाडे
परिणाम 19 फेब्रुवारी 1630. पूर्वी हैवान हसायचे, आता सह्याद्री हसला. एकेकाळी सह्याद्री हसला, अनंताला कसला, अनंताला कसला. शिवनेरीत पळणा बांधिला, शिवनेरीत पळणा बांधिला. मुलगा झाला जिजाऊ साहेबांना, जिजाऊ साहेब बालाजी रहाजे जिजाऊ साहेबालाजी रहाजे जिजाऊ साहेबालाजी रहाजे. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला रहाजे शहाजी राजाला रहाजे. तरुणांना सांगण्याची गरज आहे, धर्मरक्षावया. एक धावती एकी पुढे, एक वाटती सुंठवडे. चला 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 चला, शिवनेरीला आनंद झाला. चला चला चला, शिवनेरीत पळणं बांधिलं, पळणं बांधिलं, पळणं बांधिलं. रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उद्धरी, जगाला उद्धरी. माय मावल्या आल्या. कौन है छत्रपती शिवाजी महाराज? ज्ञानोपाराय, तुकोपाराय, नाथबाबा नामदेवराय. कौन है स्वामी विवेकानंद भगवान, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली. पहिल्या दिवशी पहिला प्रकार, साक्षात मानव धरला अवतार. डोळ्यांना पाहून हा चमत्कार, आश्चर्य करते नार्याने नर, जो बाळा जो जो रे जो. आश्चर्य करते नार्याने नर, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा थाट, गर्दी झाली मिळेना वाट. गालात लावून गाल या बोट, नारी काढती बाळाचे दृष्ट, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरा रंग, गावात नारी झाल्या ते दंग. दारी वाजतो अलबोतो रंग. तेंतरकडे धा, तेंतरकडे धा, तेंतरकडे 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 धा, तेंतरकडे धा, तेंतरकडे धा, तेंतरकडे 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 धा. ताम ताम लोप जपतालम नादयते, शिवतालम नादयते. अंगुष्ठांगुली नादम लास्यकताम गरदे. दारी वाजतो अलबोतो रंग, एकमेकीवर फेकी तिरंग, जो बाळा जो जो रे जो. एकमेकीवर फेकी तिरंग, धर्मरक्षावया. चौथ्या दिवशी चंद्राच्या कळा शोभू लागल्या, जिजाऊच्या बाळा हातानं लाभिला चंदन टिळा. प्रसन्न केले गुण वेल्हाळा, जो बाळा जो जो रे. पाचव्या दिवशी पाचवी केली, जिजाबाईनं देवी पूजली. नव्हे ती माता जणू ती देवी, आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. आपुले बाळ सर्वांना दावी. शिवनेरीत पळणं बांधिला, पळणं बांधिला. ऐका, धर्मरक्षावया पळणा बांधला. शिवनेरीत पळणं बांधिला, पळणं बांधिला. रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवे बाळाला. काय केलं राजानं? स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, झाले तयार. हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमर. जिर रामादाजी, जिर रामादाजी, जिर रामादाजी. जोरदार टाळे, विठाला विठाला. हे संस्कार दिले जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकारांनी आपल्या मुलाला. आणि तो सह्याद्रीचा शेर, सह्याद्रीचा सिंह जन्मला माझा राजा. धर्मरक्षावया अवतार घेसी. भगवंत कोणाच्या रूपात कधी येईल आणि काय करून घेईल सांगता येत नाही. आपुल्या पाळीसी भक्तजना हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे जगदंबा, श्री म्हणजे जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकार. म्हणून जेव्हा धर्माचं रक्षण अंतःकरणामध्ये येतं, भागवतामध्ये रामायणामध्ये एक एक उदाहरण आहे. नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नुपुरे प्रति जानामि नित्यम पादाभिवंदनात किंवा चरणाभिवंदनात. आईचे, आपल्या सीतामाईचे दागिने ज्या वेळेला लक्ष्मण भैयाला लखन लाल को दिखाए,
तर लखनलालनं सांगितलं मी केयूर ओळखत नाही. केयूर दंडामध्ये किम हारय किमु कंकनय किम समय कर्णावतम सैरलम केयूरमणिकुंडलैरलमलम साडंबरैरंबरै. ऐका बरं. पुंसामेकमखंडितं पुनरिदं मन्यामहे मंडनं यन्निष्पीडित पार्वणामृतगरः संदोपमा सुखदयः. अलंकार अंगावर असले तर शोभा आहे, पण नसले तरी काही अलंकाराची शोभा आहे. सत्यम सुनरयः दयाच भगिनय भ्राता मन संयम शय्या भूमितलं दिशोपि वसनं ज्ञानामृतं भोजनं एते यस्य कुटुंबिन वद सके कस्मात भयम योगिनः. जे खरे साधू, खरे माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय नाथबाबा नामदेवराय सारखे महात्मे असतात ना विमराज बाबा, बरं का हो संजय महाराज, त्यांच्याजवळ दागिने नसलं तरी चालतात. त्यांच्या कंठाचा दागिना सत्य आणि भजन. आम्हा भजन प्रमाण. अहो भजन तुम्ही वारकरी करता, याच्यात नवल नाही रे माय बापा हो. देव सुद्धा एकमेकांचे भजन करतात. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. राम पूजी सदा शिवा राधे राधे पूजी सदा शिवा भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव. वा 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 विठ्ठल. भजन करा माय बापा हो. हा खरा दागिना आहे बरं. नाहम जाणामी केयूरे. लखनलाल म्हणाले मैं केयूर को जानता नहीं, कर्ण में जो है कुंडल उसी को जानता नहीं. अरे मेरे माँ के पैर में जो नुपुर है नुपुरे प्रति जाणामी. माझ्या सीता भाभी माच्या पायात जे नुपुर आहेत तेवढे मी ओळखतो बरं माय बाबा. कारण मी दररोज माझ्या भाभीचं दर्शन घेतो. मुखकमल पाहत नव्हतो. याला संस्कृतीने याला धर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून खरा दागिना भजन. अंगम गलितं फलितं मुंडम दशनविहीनं जातं दंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंजति आशाभिन्नम. भजन कर. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. नाही तर आपले भजन लय खतरनाक रे माय बापा हो. हरिपाठ म्हणतो पट्ट्या सकाळी हरिपाठ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ठेवला का, करकटावरी ठेवून या उकळला का. अरे बापू, तुळशी हार गळा कासे पितांबर पाणी आणतांबर कासे पितांबर पाणी. अरे का भजन आहे का काय. भजन करताना नयनी निहिर लोटे हृदयी प्रेम दाटे. अरे माय बापा पांडुरंगा ए ए तैसा येई बा कानया. नामदेवराय वर्णन करतात. येई बा डोळे भरून येतात, अंगावर काटा येतो, कंठ सद्गदित होतो. तैसा येई बा कान्हया जिभीच्या जीवना केशिराजा रे. टाळ घोळ मृदंग नाना परिशी वाद्य वाजती ओजारे. राणीच्या मयुरा नृत्या पैनये तुझवीन मेघराजा रे. माय बापा पांडुरंगा आता नाही रे, आता नाही. आता मला फक्त तू हवा आहेस. काय भजनाचा आनंद. माझा विटेवरचा मालक माय बापा हो धर्मरक्षा बया. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराजे मागी विनी. गेला सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. उच नीच काही नैने भगवंत. उच नीच काही
नेणे भगवंत तिष्ठे भक्ती देखोनिया तिष्ठे भक्ती देखो मेरा बाई साठी घेतो विष प्याला मेरा बाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पांडेवर उचली जय माय बापा हो माझ्या विटेवरच्या मालकाचं भजन करा रे माय बापा हो धर्म रक्षावया येणारा माझा पांडुरंग परमात्मा तिष्ठे भाव भक्ती देखो निया देखो आता आपल्याला सांगायला एवढा वेळ नाही माय बापा हो पण येतो तो भजन करा करा भजन नाही तर मग आरत्या म्हणणारे तर लय खतरनाक आहेत काय गोड आरती आहे चालक बाबा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी गेले राम जनार्दनी चरणी काय गोड आरती आहे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले पण हे आडमुठ भजन करणार प्रगट गुह्य भोळे विष्णू बरम्याचे चेले बापो आणि रामाच्या नावानं पुढं डोलत चाले अरे वा रे वा आणि आरत्या म्हणणारे तर लय खतरनाक आहेत पुढचं त्याला येत नाही तेवढंच येतं घालील लोटांगण वंदन टनान टनान करत आरती पुरी करतोय इस भजन को कोई अर्थ नहीं है माय बाप भजन अरे भजन मीराबाई साठी ए मेरे तो गिरिधर गोपाल पग घुंगर बांध मेरा नाची रे काय भजन जब भी खंब कड 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 कड़ा अरे हर्ष कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा रे हर्ष कोई नहीं बड़ा दीवान प्रहलाद बेटा हरि से लपटा है भजन धर्म रक्षा भैया प्रहलाद बेटा हरि से लपटा जंबे खंबा कड़ा 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 आवाज चलो जंबे का नरसिंह प्रकट हो गए नरसिंह भगवान हरि से कोई नहीं बड़ा दीवान क्यों गफलत में पड़ा रे क्यों गफलत में हनुमान ने सेवा किन्नी हनुमान ने पुंडलिक ने सेवा किन्नी विठ्ठल बिट पर खडा हे पाठीमागे ना आपला मालक हा विटेवर का युगे 28 विटेवर उभा वामांगी रुखमाई सरी अरे मी भेटायला आलो रे पुंडलिका कोण अरे मी आनंद ब्रह्मांडाचा मालक कोण ते माय बापाची सेवा करू महाबाप्या तुझं तोंड बघायचं नाही म्हणून दरवाजा बंद केलाय तिन्ही देव्या मळल्या होत्या नद्या साफसफाई केली त्या महात्म्याच्या दारात तेजस्वी होऊन गेल्या हे माय बापाला आई बापाच्या गळ्याला दोरीत बैल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी आणि दरवाजा बंद झाला आणि त्यांना आत पाहिलं तर तो महात्मा मायबापाची सेवा करत होता सगळ्या तीर्थातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ मायबाप ध्यानात ठेवा माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाचे तेने न जावे तीर्थाचे पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. अरे मायबाप प्रत्यक्ष तीर्थ आहे म्हणून वेळ नाही आपल्याला पण ऐका कोणी कोणी कोणासाठी आला धर्मरक्षाबया इथले भक्त दामाजी पंत थोर संतात गणले ते संत गोमास्ते होते बादशहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे एकदा पडला मोठा दुष्काळ अन्नधान्याची झाली आवाळ
गोरगरिबांचे पाहुणी हाल कुली कोठार गेली तत्काळ म्हणून कैद झाली दामाला पडली चिंता त्याची देवाला बनले देव स्वतः व्यस्कर मूलधान्याचे दिले भरपूर हर तेथे ती झाली राजाची लाज राखी तो देव भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेडे भूमी संदाने मंगळ वेडे पुन्हा कोणासाठी आला चोखा मेळा ही याच गावाचा तयाला ध्यास होता देवाचा एका ढासळ त्या बुरुजा खाली पाळे मृत्यूची त्यावरी आली चंद्रभागे तिरी दहन केले नामदेव रक्षा घ्यावया गेले 3 दिवसाची असे प्रेताची कळे ना रक्षा कोणती चोख्याची केली मग युक्ती नामदेवान पाही हाडाशी लावणी कान विठ्ठल मंत्र तोची नित्याचा हाडातून ध्वनी चोख्याचा हाडे उचलून नेली चोख्याची समाधी बांधली त्या भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेडे भूमी संदांजे म्हणून अशा मायबापाच्या चरणी धर्मरक्षा वयावतार घेसी आणि म्हणून जाता जाता सांगतो मीच एक पुत्र सर्वाई बाप त्यामुळे अमाप सुख मला असे भाग्यवान विरळा असते पुत्राद्वारे भक्ती जया घडे सर्व काही मिळे आईच मिळे ना असे बोलताना दिसताती शुकदास म्हणे आई विण काही दिसतच नाही मज तुझे आणि म्हणून सर्वांनी धर्मरक्षण करणाऱ्या आपल्या महापुरुषांचा साधू संतांचा आदर्श घ्या आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि मायबापाची सेवा करा विठोबा रखुमा जय हा 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 रखुमाई विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा टाळी टाळी भजन करा मायबापा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराज संत जनाबाई भक्ताबाई बहिणाबाई सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुभदास माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आहा धर्मरक्षावयावतार घेसी आपुल्या पाळीसे भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतीला पुला तू बोल साच घरी तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू अतिशय गोड अशा प्रकारचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय आपल्या सर्वांना धर्मरक्षण करणाऱ्या आपल्या आदर्शाचं आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकरण करावं आचरण करावं असं आपल्याला सांगतात जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणजे काही साधीसुधी हस्ती नाही अरे ज्या माझ्या जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या घरी माझ्या विटेवरच्या मालकानं भोजना करता यावं पाहुणे घराशी आले आले ऋषिकेशी काय करू उपचार खोप मोड किशी जर अहो
कण्यामध्ये पाणी टाकतात. पण माझ्या तुकोबारायांची अहो एवढी श्रीमंती होती, एवढी श्रीमंती, पण अख्खच्या अख्खं गरिबांना वाटून टाकलं. अख्खच्या अख्खं एक पुरुषभर भरतील एवढ्या कर्जाच्या वह्या होत्या लोकांच्या. पण माझ्या तुकोबारांना सांगितलं, ए कान्हया, अरे जिकडं तिकडं महाभयानक दुष्काळ पडलेला आहे, अन्न करतायत सगळी लोक, आपण यांच्याकडून कर्ज वसूल करून घेणं बरोबर नाही. म्हणून सगळ्याच्या सगळ्या वह्या घेतल्या, कर्ज खातं, आणि इंद्रायणीच्या त्या प्रवाहामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे माझ्या बांधवांनो, जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे माझे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबार आहे. विठाला 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 म्हणून साळग बाबा, अहो काय वर्णन आहे. तुका भासला मानवी वेशधारी. बाप रे, अभंग काय साध्या सुध्या महात्म्याचा नाही आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. आपल्या सर्वांच्या उद्धाराकरिता परमात्म्यानं परब्रह्म रूपी ठेव ठेवलेली आहे. म्हणजे आपले जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रेमानं भजन करा. तुकाराम 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 टाळे 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 तुकाराम 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकाराम 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 तुकाराम. अरे काय अधिकार आहे माझ्या तुकोबारास. त्यांनी माझ्या भगवंताला आळवणी केली, विनवणी केली, आर्जव केलं की धर्मरक्षावयावतार घेसी. तू दया सिंधू आहेस, तू कृपा सिंधू आहेस, तुझ्याशिवाय कोणी नाही रे. ए माझ्या पांडुरंगा, श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिका सवे, जे रंजले भागांजले, पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे, ऐका बरं, स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना. ए विटेवरच्या राण्या माझ्या पांडुरंगा माय बापा, सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकारया अभिवादना. ते मेरा तुणी तेजाकडे, प्रभु आमुचाने जीवना. अहो माझ्या विटेवरचा मालक द्रवला गेला हो माय बापा हो. अहो भक्ताच्या रक्षणाकरता धावून येणारा, स्वार्थाविना सेवा जिथे. नाही तर मला सगळं नाही नाही नाही. काही काही शिष्य काही काही गुरु लय खतरनाक आहेत बरं चाळक बाबा. तो शिष्य एवढा खतरनाक होता, गुरुनं त्याला सांगितलं, अरे शिष्या. काय गुरुदेव? मग जरा कपडे धुवून आण बरोबर, जरा कपडे धुवून आण. ते एवढं आयदी होतं, ते गुरुच्या जवळ बसलं AC मध्ये,
पायाला हात लावून, गुरुदेव तुमचे चरण कसे सोडू, काम सांगितलं तर कपडे धुई म्हटलं तर. आणि बाजूच्या गावचे आले आणि ते म्हणले, अहो लय मस्त बासुंदी पापड गुलाबजाम लय मस्त पंचपक्वान्नाचं जेवण आहे गुरुदेव, जेवायला या. गुरुदेव म्हणले मी जात नाही. पण शिष्या जेवायला जातो का बाबा? अहो उचल ना ताट. गुरुदेव आपली आज्ञा कशी मोडू, म्हणजे काम सांगितलं तेव्हा चरण कशी सोडू आणि भत्ता मारायला सांगितलं तेव्हा आज्ञा कशी मोडू. असे जर शिष्य असतील तर मग काही खरं नाही. गेला गेला जन्म वाया. आणि गुरु जर मतलबी स्वार्थी असेल, गुरुगुरु 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 नुसता फिरवणारा असेल, नाही 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 नाही, काहीच अर्थ नाही. पण माझ्या जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांसारखा महात्मा गुरु असेल, माझ्या ज्ञानोबारायांसारखा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामर आहे काय थोरपण पायी वाहन पायी बरी विठाला विठाला. म्हणून धर्मरक्षण करण्याकरिता आमच्या संतांच्या विचारांची गरज आहे, महापुरुषांचा आदर्श. मी ज्या छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेतलं, मी ज्या रामायणामधल्या लखनलालजीचं नाव घेतलं, अरे पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी, हा विसरले नाही. अरे एक माणूस मारल्यानंतर एक खडा रानात टाकणारा महुरी एवढा डेंजर तो वाल्या. परंतु ज्या वेळेला संतांची कृपा झाली त्यानं एवढं नाम जपलं, नाम जपले वाल्मिकाने फुटली मारलेल्या, ज्यानं मारत होता त्या लाकडाला पानं फुटले, त्याचा वृक्ष झाला. नाम चांगले चांगले नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जाबे बनांतरा सुखे तो घरा. म्हणून मी ज्या शिवप्रभूचं नाव घेतलं, आदर्श आहे धर्मरक्षावया, धर्मरक्षावया आदर्श आहे. अहो त्या कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजाच्या समोर उभी केली असताना लट 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 कापत धर्मरक्षावय बरं का. बघा धर्म काय. तिनं तोंड बांधलेलं होतं, डोळ्यानं बघत होती, समोर दाढीवाला राजा आहे, थरथर कापली. तिच्या लक्षात आला हा हैवान है, अब मेरी इज्जत को तार तार कर देगा. महाराजांनी त्या बाईकडे पाहिलं, आपल्या सैनिकाला आबाजी सोंदेवाला दटवला, आबाजी तुम्ही वयानं मोठ्या म्हणून तुमचा मुलायजा. अरे आम्ही दुसऱ्याच्या माय बहिणीला स्वतःच्या माय बहिणीप्रमाणे मानतो, असं ऐकल्याबरोबर बुरखा काढला आणि काढल्याबरोबर लट 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 कापत माझ्या राजाच्या जवळ गेली, पायाला हात लावला आणि तिच्या तोंडातून थरथर त्या ओठातून डबडबलेल्या डोळ्यामधून आणि थरथर त्या ओठातून शब्द बाहेर पडले, अरे अरे भगवान भोलेनाथ शिवशंभू का नाम धारण करने वाले शिवाजी राजा, तूने मुझे बहन कहा. अरे मैंने तो तुझे हैवान समझा था, लेकिन तेरी ये बात सुनकर मुझे ऐसा लगता है तो हैवान की तो बात छोड़ दे, अरे तो इंसान नहीं, तू तो भगवान का भगवान है, भगवान का भगवान है. धर्म रक्षा मैं इंशाअल्लाह ताला से दरख्वास्त करते हो, इबादत करते हो कि जब तक सूरज चांद रहेगा ऐ शिवाजी राजा तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा. अरे अंगावर काटा आहे तो माय बाप. धर्मरक्षावया. खाना नारळानं ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर पालखीत बंदोबस्तात नवऱ्याकडे पाठवलं माझ्या राजानं. नवऱ्याकडे गेली, असे हात केले. तिनं सांगितलं, अरे तुझ्या बायकोला स्वतःची बहीण मानून सही सलामत पालखीत बंदोबस्तात पाठवणारा या महाराष्ट्राचा राजा मैंने खुदा को देखा है, वही खुदा है, दूसरा नहीं हो सकता, दूसरा नहीं हो सकता. असा राजा आपला आदर्श आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळेले. किती एक मायबापाव भक्ती करा, आनंद घ्या, प्रसन्न आपल्या मायबापावर प्रेम करा, सेवा करा, आपल्या मुलाबाळांवर संस्कार करा. हाच खरा धर्म आहे, हीच खरी संस्कृती आहे आणि आज याची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आशीर्वाद देऊन एकदा आपण सर्वांनी जोरदार भजन करूया. बोलिये पंढरीनाथ भगवान की जय. पाऊल ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गोरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही नाही उच्चारेला अधिकार व्यापुला करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया कैकेश्वरा करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय.